नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2022ची डार्लिंग्स ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग जराही वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण बद्रू नावाच्या एका मुलीला बघतो, जी तिच्या प्रेमी हमसाला भेटायला आलेली असते. दोघेही खूप वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असतात, म्हणून बद्रूला हमसाशी लग्न करायचं असतं. पण हमसा सेटल नसल्यामुळं त्यांच्या लग्नाला जरा वेळच होत होता. पण आता हमजाला इंडियन रेल्वेजमध्ये TCची नोकरी लागली असते, म्हणून मग ते लग्न करतात. आता स्टोरी इथून 3 वर्ष पुढे जाते आणि आपल्याला दिसतं की दोघंही त्यांच्या संसारात खूप खुश आहेत. हमजा जेवत असताना त्याला जेवणात खडा लागतो, तेव्हा बद्रू हात समोर करते की हमजाला त्यात तो घास थुंकता यावा. थोड्या वेळाने परत त्याच्या जेवणात खडा लागतो, बट यावेळेस तो थुंकत नाही, तर बद्रूच्या गळ्याला पकडून तिला आत नेऊन खूप मारतो. ते पण फक्त यासाठी की त्याच्या जेवणात खडा निघाला असतो म्हणून. नेक्स्ट डे हमजा बद्रूशी खूप लाडीकपणे बोलतो आणि काल रात्रीसाठी माफी मागतो. बद्रू पण त्याचं प्रेम बघून पाघडते. तिला वाटतं की हमजा फक्त दारूच्या नशेतच तिला मारतो पिटतो, म्हणून यात हमजाची चुकी नाही तर दारूची चुकी आहे. आणि हमजा पण नेहमी हेच दाखवायचा की त्याला बद्रूला असं मारल्यावर खूप दुःख होतं आणि यात त्याची चुकी नसून दारूची चुकी आहे. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर बद्रूच्या 2च इच्छा असतात, एक तिचं छानसं घर असावं आणि एक छानसं बाळ. पण हमजा या गोष्टींसाठी फक्त होला हो मिळवायचा. बद्रू तिचे पूर्ण काम आटपून तिच्या आईला भेटायला जाते, जी 2-4 घर सोडूनच राहायची. आईला माहिती असतं की हमजा बद्रूला मारतो पिटतो आणि कितीदा तिचं समजावून पण झालं होतं की बद्रूने हमजाला सोडून द्यावं, पण बद्रूचं हमजावर खूप प्रेम असतं. तिला वाटायचं की एक दिवस नक्की हमजा चेंज होईल. आता आपण हमजाला त्याच्या बॉसचं टॉयलेट साफ करताना बघतो. ॲक्च्युली हमजा इंडियन रेल्वेजमध्ये TC म्हणून होता, पण त्याचा बॉस त्याच्याकडून अशी सगळी कामं करून घ्यायचा आणि त्याला जरा पण रिस्पेक्ट नाही द्यायचा. हमजा दिवस रात्र मग दारू पिऊन घरी येऊन त्याच्या वाईफला मारायचा आणि नंतर प्रेम करायचा. आणि 3 वर्षापासून असंच सगळं सुरू होतं. हमजा लाईफमध्ये काही मोठं करू शकला नसतो आणि कामाच्या तिथं पण त्याला रिस्पेक्ट नव्हती. या सगळ्या गोष्टींचा राग तो बद्रूवर काढायचा. आता आपण जुल्फी नावाच्या एका व्यक्तीला बघतो, जो आई आणि बद्रूकडे सेकंड हँड वस्तू विकण्यासाठी यायचा. त्या दोघींना वाटायचं की जुल्फी बद्रूला पसंत करतो, म्हणून या गोष्टीचा फायदा घेऊन त्या कमी दरात त्याच्याकडून वस्तू विकत घ्यायच्या. बद्रूला वाटतं की हमजाची जर दारू सुटली तर तो खूप सुधारणार, म्हणून ती मेडिकलमधून नशामुक्ती औषध आणून हमजाच्या जेवणात टाकते. बट ही गोष्ट हमजाला माहिती पडते, म्हणून तो तिला परत खूप मारतो आणि पूर्ण बॉडीवर तिला जखमा देतो. दुसऱ्या दिवशी आई तिला समजावते की आता तरी डोळे उघडून बघ आणि काहीतरी कर, पण तेव्हाही बद्रू तिचं काही ऐकत नाही. तिला वाटतं की बाळ झाल्यानंतर हमजा नक्की चेंज होईल, म्हणून ती एक रेड गाऊन ऑनलाईन ऑर्डर करते आणि रेड गाऊन घालून त्याच्यासमोर जाऊन त्याला रिझवण्याचा प्रयत्न करायचं डिसाईड करते की हमजा तिच्याकडे अट्रॅक्ट होऊन बाळ होण्याची प्रोसेस करेल. पण तेव्हा दारावर रमन काका येतात, कारण कॉलनीमध्ये बिल्डर आलेला असतो, जो कॉलनीला तोडून न्यू बिल्डिंगमध्ये सगळ्यांना फ्लॅट देणार होता. या गोष्टीसाठी सगळे रेडी असतात हमजा सोडून, आणि म्हणून ही पूर्ण प्रोसेस थांबलेली असते. तेव्हा बद्रू स्वतःच बिल्डरशी बोलायला जाते, पण तेव्हाच हमजा ड्युटीवरून परततो आणि बद्रूला तिथं बघून सोबत घेऊन जातो. बद्रू त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की त्यांना एक छानसं घर मिळेल. तेव्हाच बद्रूने ऑर्डर केलेली रेड हिल सँडल तो बघतो. त्याला वाटतं की बद्रू स्टायलिश बनण्याचा प्रयत्न करते आणि आता त्याच हिल्सने मारून या दोन्ही गोष्टींची भडास तो काढतो. बद्रू त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण हमजा ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो. नेक्स्ट डे सकाळी तो बद्रूला मनवण्याचा प्रयत्न करतो, पण यावेळेस बद्रू काही ऐकत नाही, म्हणून हमजा रागात तिकडून निघून जातो. आणि यावरून आपल्याला कळतं की सकाळी वागण्याचा पश्चाताप असल्याचा जो हमजा आणायचा, ते सगळं नाटक असायचं. तो सकाळी पण आतून तितकाच हैवान असायचा, जितका तो रात्री मारताना असायचा. आणि जो दोष तो दारूला द्यायचा की त्यामुळं तो असा बिहेव करायचा, ते साफ खोटं होतं. त्यात दारूची चुकी नव्हती.
दारू त्याला हैवान शैतान बनवायचे नाही, तर हमजाचं नेचरच असं होतं. बद्रूमध्ये खूप राग भरलेला असतो आणि ती त्याच रागात घरातल्या वस्तूंची तोडफोड करत असताना तिथं जुलपी येतो आणि त्याच्या लक्षात येतं की काय झालं असावं. तो नेहमी बद्रूच्या जखमांना बघायचा, म्हणून जुल्फी कोणालाही न सांगता एका पोलीसवाल्याशी जुगाड लावून हमजाच्या नावाची रिपोर्ट देतो. तेव्हा पोलीस बद्रूला स्टेशन बोलावतात आणि तिच्यासोबत आई पण असते. आधी तर त्यांना पोलीस स्टेशन का बोलवलं हे त्यांना समजतच नाही, पण जेव्हा माहिती पडतं त्या पण हमजाविरुद्ध कंप्लेंट द्यायला रेडी होतात. पोलीस ऑफिसर राजारामला पण तिच्या जखमांना बघून लक्षात येते की हमजा तिला किती त्रास देतो आणि म्हणून मग बद्रूला सपोर्ट करत तो त्यांची रिपोर्ट घेतो. तेव्हा बद्रू हमजाला एक शेवटचं भेटायला जाते. तेव्हा हमजा तिच्यासमोर रडायला लागतो. स्वतःला जनावर हैवान बोलून खूप ड्रामा करतो. रिपोर्ट लिहिताना आई बोलते, काय माहीत का दारू पिल्यानंतर काही पुरुष हैवान का होतात. तेव्हा पोलीस ऑफिसर राजाराम एकच गोष्ट बोलतो, कारण बाई त्याला होऊ देते. हमजा खोटं खोटं रडून खूप ड्रामे करतो की जर त्यांचा बेबी झाला तर तो सुधारेल आणि असंच बरंच काही. बद्रू परत हमजाच्या बोलण्यात येऊन कंप्लेंट परत घेते. आईच्या समजावण्यावर पण ती ऐकत नाही. आई तिला समजावण्यासाठी एक गोष्ट ऐकवते. एकदा जंगलात पूर आल्याने नदीजवळ आरामात बसलेल्या बेडकाजवळ एक विंचू येतो आणि बोलतो, तू मला ही नदी पार करून दे. बेडूक बोलतो की तू जर मला चावलास तर. विंचू बोलतो, जर मी तुला चावलं तर आपण दोघेही नदीत बुडून मरणार नाही का, तर मी स्वतःला का मारेल. ही गोष्ट ऐकून बेडूक त्याला नदी पार करण्यासाठी रेडी होतो. दोघंही हसत खेळत नदी पार करताना नदीच्या मधोमध पोहोचले. विंचूने बेडकाला डंक मारला. बेडकाने विंचवाला विचारलं, तू असं का केलं. तेव्हा विंचू बोलला की मी विंचू आहे, डंक मारणं हाच तर माझा स्वभाव आहे. या गोष्टीद्वारे आई बद्रूला समजावण्याचा प्रयत्न करते की काही पुरुष विंचवासारखे असतात, जे कधीच बदलत नाही. बद्रू जरा विचार करून बोलते की ही गोष्ट तुझी आहे. तुझं आणि अब्बूंचं प्रेम नव्हतं एकमेकांवर, म्हणून अब्बू तुला सोडून गेले. पण माझं आणि हमजाचं तसं नाही, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. ॲक्च्युली बद्रू लहान असताना तिचे वडील घर सोडून निघून गेले असतात. त्यानंतर आईने खूप कष्टाने बद्रूला वाढवलं असतं. अब्बू त्यांना सोडून कुठं गेले, का गेले हे कोणालाच माहिती नव्हतं. आता टॅक्सीमध्ये बसून सगळे घरी जात असताना हमजा आईला इकडे तिकडे टच करून त्रास द्यायला लागतो. त्याला वाटतं की तिनेच त्याची कंप्लेंट केली. तेव्हा आई त्याचा हात पकडून बोलते की जे पुरुष बायकांवर हात उगारतात ते नामर्द असतात आणि या गोष्टीवर हमजाला राग येतो आणि तो आईला एक जोरात बुक्की मारतो. आणि आई लगेचच टॅक्सीमधून उतरून बोलते की इतकं सगळं झाल्यावरही बद्रूला त्या दोघांपैकी एकाला निवडावं लागेल. पण तरीही बद्रूमध्ये हमजाविरुद्ध जायची हिंमत होत नाही. तेव्हा आई तिच्याशी कधीही न बोलण्याचं ठरवून तिकडून निघून जाते. आता स्टोरी इथून 1 महिन्या पुढची दाखवतात. हमजा ऑफिसमध्ये मस्ती मजाक करत असतो. तेव्हाच त्याच्या पोटात उजव्या साईडला जोराची कळ येते. तेव्हा तो लगेचच डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर बोलतात की दारू पिऊन पिऊन त्याचे लिव्हर खराब झालेत आणि म्हणून त्याने लवकरात लवकर दारू बंद करावी. ही न्यूज घेऊन हमजा टेन्शनमध्ये घरी जातो. बद्रू त्याला सरप्राईज देते. ती बोलते ती प्रेग्नंट आहे. हे ऐकून हमजा खूप हॅपी होतो आणि तो बोलतो की मी वचन दिलं होतं ना की आपलं बाळ आल्यानंतर मी दारू पिणार नाही, तर मी आजपासून दारू सोडली. हे ऐकून बद्रू खूप हॅपी होते. पण खरं तर हमजाने त्याच्या फायद्यासाठी दारू सोडली असते, कारण त्याचं लिव्हर खराब झालं असतं. तर दुसरीकडे आपण बघतो की आईला स्वयंपाकाची खूप आवड असते. ती खाना खजाना TV सिरियल बघून रेसिपी बनवायची आणि ते व्हिडिओज सोशल मीडियावर अपलोड करायची की लोक तिचे व्हिडिओज बघून तिला जेवणाच्या ऑर्डर देतील. यात जुलपी पण तिची हेल्प करायचा. तेव्हा तिथं बद्रू येते आणि सांगते की ती प्रेग्नेंट आहे. आई जी आत्तापर्यंत रागात होती ती ही न्यूज ऐकून पाघडते आणि तिला मिठी मारते. तेव्हा हमजा पण तिथे येतो आणि आईला माफी मागतो. आई त्याला पण या आनंदाच्या क्षणी माफ करते. हमजा आणि बद्रू हॅपीली लाईफ जगतात. आता हमजाने दारू पण सोडली होती, पण त्याच्या माइंडमध्ये त्याची पोलीस कंप्लेंट कोणी दिली ही गोष्ट सतत सुरू असते आणि हॅपी असण्याचा तो फक्त दिखावा करायचा आणि तो आधी जसा होता तसाच तो आताही होता. आईच्या कुकिंगच्या पॅशनमध्ये जुल्फी आणि बद्रूने हेल्प करून एक टिफिन सर्व्हिस सुरू केली असते
ज्यात बद्रू आणि आई जेवण बनवून रेडी करायच्या आणि जुल्फी टिफिन पोहोचवण्याचं काम करायचा. आता हमजा त्या पोलीस ऑफिसरकडून लाडीगोडीने त्याच्या कंप्लेंट करणाऱ्याचं नाव काढतो आणि मग थेट जुल्फीला भेटायला जातो आणि त्याला संशय येतो की जुल्फी आणि बद्रूचं अफेअर आहे. जुल्फी त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण हमजा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. जुल्फी बद्रूला ही खबर फोनद्वारे देतो. तो सांगतो की हमजाला पोलीस कंप्लेंट मी दिली याच्याबद्दल माहिती झालं आणि ही गोष्ट तुला माहिती होती हे पण माहिती झालं. आता हमजा घरी येऊन बद्रूला मारायला लागतो. ती प्रेग्नेंट आहे याचा जराही विचार न करता. तो इव्हन हे बोलतो की हे बाळपण जुल्फीचंच असेल. त्यानंतर तिला पायऱ्यांवरून धक्का देऊन घराबाहेर काढतो. त्यातला हैवान परत जागा होतो. बद्रू कशीबसी हॉस्पिटल पोहोचते तेव्हा डॉक्टर सांगतात की पायऱ्यांवरून पडल्यामुळं तिच्या बाळाची पोटातच डेथ झाली. हे ऐकून बद्रू ढसाढसा रडायला लागते आणि खिडकीतून उडी मारून जीव देणारच, तर काही विचार करून ती थांबते आणि सीन इथे कट होतो. आता आपण आईला बद्रूच्या घरी बघतो. बद्रूनेच त्यांना बोलावलं असतं आणि तिथला नजारा बघून तिला शॉकच बसतो. ती बघते की बद्रूने हमजाला झोपीच्या गोळ्या देऊन बेशुद्ध करून खुर्चीला बांधून ठेवलंय आणि आजपर्यंत हमजाने तिच्यासोबत जे जे काही केलं होतं त्या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी ती आता रेडी असते आणि यासाठी तिने सुसाईड केली नसते, कारण तिला लक्षात आलं असतं की तिने स्वतःला का संपवावं. ज्या पर्सनने तिच्यावर ही वेळ आणली त्या व्यक्तीला शिक्षा द्यावी. आता त्या दोघी विचार करतात की पुढं काय करायचं. आई तिला हमजाला मारण्याच्या वेगवेगळ्या आयडिया सांगत असते, कारण तिच्या मनात हमजाविषयी खूप द्वेष भरलेला असतो आणि हमजा असतो पण तसाच. पण बद्रूला त्याला जीवे मारायचं नसतं. त्याने जसं तिला आजपर्यंत ट्रीट केलं होतं त्याचाच बदला घेऊन तिच्याविषयी त्याच्या मनात तिला इज्जत हवी असते. आता जुल्फी पण तिथं येतो तेव्हा दोघेही त्याला पूर्ण मॅटर सांगतात, कारण त्यांना माहिती होतं जुल्फी पण त्यांना साथ देणार. आता बद्रू तिने ऑनलाईन ऑर्डर केलेला रेड ड्रेस घालून रेडी होते आणि तिच्या जखमांना न लपवता ती मेकअप करते आणि हमजाजवळ जाऊन त्याला त्याच लाल हिलने मारते ज्या हिलने हमजाने तिला मारलं होतं, कारण तिच्या बाळाची डेथने तिच्या मनात हमजाप्रती खूप राग द्वेष भरला असतो. हमजा खूप दिवसांपासून कामावर गेला नसल्याने त्याचा बॉस त्याला कॉल करतो. तेव्हा बद्रू सांगते की तो त्याच्या गावाला गेलाय, त्याच्या वडिलांची डेथ झाली म्हणून, आणि तो घाई गडबडीत फोन घरीच विसरून गेला. आता हमजाला काचेचा एक तुकडा मिळतो ज्याने तो ती दोर कट करून स्वतःला मुक्त करतो आणि तो बद्रूला मारणारच तर आई त्याला मारून बेशुद्ध करते. आईच्या ओळखीचा एक कसाई असतो ज्यांचं नाव करीमभाई असतं. त्यांच्या जुगाडणेच ती नशिला पदार्थ मागून त्याचा डोस हमजाला देऊन बेहोश करू बघतात. त्यांना असं हवं असतं की हमजा बेहोश पण असावा पण त्याला थोडी शुद्ध पण असावी. आता हमजाचे बॉस डायरेक्ट घरीच येतात, कारण हमजाकडे काही चाव्या असतात ज्या बॉसला हव्या होत्या. हमजाला लपवून आई डोर ओपन करते. बॉस हमजाबद्दल विचारतात तर ती सांगते की हमजाचे अब्बू वारलेत म्हणून तो गावी गेलाय. बॉस बोलतो त्याच्या वडिलांची डेथ तर 1.5 वर्ष आधीच झाली. आता सांगा की तुम्ही खोटं का बोलताय. तेव्हा त्या दोघी बॉसला हमजाजवळ घेऊन जातात आणि बोलतात नशेमुळे हमजाची ही कंडिशन झाली आणि त्यानेच हे खोटं बोलायला सांगितलं होतं. बॉसला पण हमजाच्या दारू ॲडिक्शनबद्दल माहिती असतं, म्हणून ते पण या दोघींवर विश्वास ठेवून चावी घेऊन तिकडून निघून जातात. आता त्या दोघींना लक्षात येतं की असं तर पोलिसांना हमजाच्या मिसिंगबद्दल माहितीच पडणार, म्हणून त्या स्वतः हमजाची मिसिंग कंप्लेंट फाईल करायला जातात आणि इकडे जुल्फी हमजावर नजर ठेवायला असतो. हमजा जुल्फीला गोड गोड बोलून त्याच्या जाळ्यात फसवू बघतो आणि बोलतो की जर तुम्ही मला मारलं त्या 2 मायलेकींसोबत तू पण फसणार, पण जर तू मला फ्री केलंस तर तुम्ही तिघंही वाचणार, कारण मी सगळं सोडून गावी निघून जाईल आणि तिथं जाऊन शेती करेल. आता पोलीस डिसाईड करतात की शोध मोहीम आधी हमजाच्या घरापासूनच करावी. हे ऐकून दोघींची हालत खराब होते की जो गेम त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला होता तो त्यांच्यावरच उलटलेला असतो. मग त्या प्लॅन बनवतात की जर पोलिसांना हमजा घरात भेटला तर आपण सगळा दोष जुल्फीवर टाकू की त्यानेच एकतर्फी प्रेमात हमजाला किडनॅप केलं. आता सगळे घरी पोहोचतात पण हमजा कुठंच दिसत नाही. जुल्फीने हमजाच्या गोड गोड बोलण्यात येऊन त्याला सोडून दिलं होतं. जुल्फी बोलतो की तो गावी जाऊन शेती करणार आहे
आणि तो सुधारणार. मी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सोडून दिलं. आई जुल्फीवर आरोप लावून पोलिसांचे कान भरते आणि पोलिसांना पण वाटतं की बद्रूच्या प्रेमात त्याने तिच्या हस्बंडला गायब केलं. तेव्हा जुल्फी बोलतो की त्याला बद्रू पसंत नाही तर तिची आई पसंत आहे. हे ऐकून सगळे शॉक होतात आणि तिथं शांतता पसरते. पण आईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतं. तिला हे ऐकून बरं वाटलं असतं. आता पोलिसांना कॉल येतो की हमजा भेटलाय आणि आता सगळे पोलीस स्टेशन जातात. तिथं हमजा नशेमध्ये असतो. तरी पण तो त्याच्यासोबत काय काय झालं ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तेव्हाच बद्रू तिथं येते आणि खूप नाटक करून हमजाला घरी नेण्यासाठी ती पोलीस ऑफिसरला कन्व्हिन्स करते. आता त्यांना हे तर समजलं असतं की हमजा सुधारणार नाही, कारण जुल्फीने त्याला एक चान्स दिला असतो. पण तरीही तो त्यांची कंप्लेंट करण्यासाठी परतला होता. आता ते लोक त्याला मारण्याचा विचार करतात. ते तिघं आधी त्याला खूप दारू पाजतात आणि त्याला छतावरून खाली फेकणारच, तर हमजा बोलतो की ही डेथ ॲक्सिडेंट वाटणार नाही आणि तुम्ही सगळे फसणार. मी तुम्ही म्हणाल ते करायला रेडी आहे आणि माझा गुन्हा पण मान्य करायला रेडी आहे. बद्रू त्याला घरात आणते. त्याचा व्हिडिओ बनवून ते सगळं बोलायला सांगते जे तिने लिहून दिलं होतं. तो बोलतो की मी माझ्या पत्नीला खूप मारायचो, पिटायचो. मला वाटायचं की हे सगळं दारूमुळं आहे. पण माझ्या मारण्याने जेव्हा मी आमचं बाळ गमावलं तेव्हा मी दारू प्यायलो नव्हतो. म्हणजे प्रॉब्लेम दारूमध्ये नाही तर माझ्यात आहे. मला बद्रूला अजून त्रास द्यायचा नाही. म्हणून मी हे सगळं सोडून गावी शेती करायला जाणार आहे. आणि तो हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करतो. आता हमजाला वाटतं की त्याला ती लोक फ्री करणार. पण असं होत नाही, कारण काही पुरुष विंचवासारखे असतात जे डंक मारणं कधीच सोडत नाही. त्यानंतर आई त्याला परत बेशुद्ध करून करीमभाईच्या मदतीने रेल्वे ट्रॅकला नेऊन हमजाला बांधतात. हा विचार करून की हमजा विंचू आहे आणि तो कधीच बदलणार नाही आणि जेही तो व्हिडिओमध्ये बोलला होता ते मनापासून बोलला नव्हता, तर यासाठी की त्याला तिकडून फ्री व्हायचं होतं म्हणून. ते लोक त्याला ट्रॅकवर बांधून जाणारच, तर बद्रूचं मन पलटतं आणि ती बोलते की हे चुकीचं आहे. तेव्हा आई तिला समजावते की तुला तुझं काळीज घट्ट करावं लागेल, कारण हमजा विंचू आहे आणि तो याच लायकीचा आहे. पण बद्रू बोलते की हा जरी विंचू असला तरी मी बेडूक आहे. मी जे केलं ते इज्जत मिळवण्यासाठी केलं, पण इज्जत तर माझी आहे आणि मी याला का मागते? याने जे केलं त्याची शिक्षा त्याला मिळेलच. आई थोडा विचार करून बद्रूला फ्री करते. तेव्हा हमजा परत बद्रूजवळ येऊन तिला मनवायला लागतो. पण बद्रू त्याचं काही एक ऐकत नाही आणि त्याला तिथून निघून जायला सांगते. यावेळेस बद्रू त्याच्या बोलण्यात येत नाही. हे बघून हमजाला राग येतो आणि तो बोलतो की आता मी सांगणार बदला काय असतो. जसं मी तुझ्या मुलीला मारलं तसंच मी तुला एक दिवस नक्कीच मारणार. ही सगळी बकवास करत असताना ट्रेन येऊन हमजाला उडवते आणि सगळे बघतच राहतात की हे काय झालं. त्यानंतर सगळे परतत असताना बद्रूला समजावते की तिने जे केलं ते ठीक केलंय. जर तिने त्याची हत्या केली असती तर आयुष्यभर तिला हे सत्य हॉन्ट करत राहिलं असतं. त्यानंतर इथे एक रहस्य उलगडतं की बद्रूचे वडील कुठं गेले नव्हते, तर तिच्या आईने त्याला मारलं होतं. ते पण हमजासारखेच रोज तिला मारायचे, पिटायचे. एक दिवस तिला हे सहन न झाल्यामुळे तिने त्यांना मारलं असतं. मारल्यानंतर बद्रूला घेऊन ती करीमभाईकडे गेली. त्यावेळेस पण करीमभाईच तिच्या कामी आले होते. त्यांनी त्या डेड बॉडीची विल्हेवाट लावली होती आणि मग नेहमीसाठी ही स्टोरी राहिली की ते घर सोडून गेले. बद्रूने हमजाकडून सगळं बोलवून घेतलं होतं आणि सोशल मीडियावर पण पोस्ट करून घेतलं होतं. तर पोलिसांना वाटतं की हमजाने सुसाईड केली असेल, म्हणून ते ही केस बंद करून आपल्या कामात बिझी होतात. आता आपण बघतो की बद्रू तिचं लाईफ एकटी एन्जॉय करते. ज्या गोष्टी ती हमजासोबत करायची, जसं की फिरायला जाणं, मूव्हीला जाणं, हे सगळं ती एकटी करत होती आणि आता तिच्या चेहऱ्यावर जखमा नाही तर स्माईल होती. आणि इथे मूव्हीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं डार्लिंग्स मूव्हीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूव्ही कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मूव्ही आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.